नमस्कार मंडळी, आज आपण पालक पुरी करणार आहे. यासाठी आपण साहित्य घेतलंय. सगळे पालक घेतलाय धुवून आपण स्वच्छ. आता धुवून निवडून घेतलाय सगळं. बारीक चिरून घ्यायचं जरा. आता गव्हाचं पीठ, ही बेसन पीठ, ह्यात थोड्याशा मिरच्या घेतल्यात, 2-3 कड्डे लसूण सोलून घेतलाय, थोडंसं जिरं घेतलंय आणि तीळ घेतलंय आणि ओवा घेतलाय. पालक बारीक करून घेते. आता मिरच्या टाकल्या, थोडासा लसूण थोडासा, आणि हे जिरं पण बारीक करते. आणि ओवा, थोडंसं पाणी टाकते आणि सगळं आता बारीक वाटण करून घेते. सगळ्याचं पीठ आपण सगळे चाळून घेतले. आपण सुरू करूया. बेसन पीठ वाटीभर टाकते. जरा मीठ टाकते. मीठ टाकून घेते थोडस. हळद पावडर टाकते. धने पावडर थोडीशी टाकते. तीळ टाकते जरा. सगळं एकजीव असं करून घेते सगळं मसाला. आपण आता हे सगळं बारीक करून घेतलंय. ग्रेव्ही करून घेतली आपण सगळी. त्यात आपण थोडी टाकून घेऊया. चांगला घट्ट गोळा करून घ्यायचा. आपण सगळं आता एकजीव पीठ मळून घ्यायचं चांगलं. गोळा 10-15 मिनिट असं चांगलं ठेवून टाकायचा. एकजीव होते सगळं. आपण छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. आपण आता घट्ट गोळा करून घेतला. त्याला आपण काय करूया, 15 मिनिटं झाकून ठेवूया. असं 15-20 मिनिटं तिळून ठेवलं होतं पीठ. मऊ झाले चांगलं. आपण छोटे गोळे करून घेते आता. तेल आता गरम व्हायला लागले. आपण आता पुऱ्या लाटून घेऊया. छोटे अशा तळते आता पुऱ्या. बारीक गॅसवर पुऱ्या आपण असे तळून घ्यायचे. पटकनच मोठा गॅस केला ना माशी ती कच्चं लागतं. बारीक गॅसवर असे खरपूस भाजून घ्यायचे चांगलं तळून. झाल्या माझ्या पुऱ्या करून तयार. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.